हॅलो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर लास्ट टाइम मी स्टोरी टाकली होती. आज मी क्वेश्चन मी त्याचे आन्सर्स ब्लॉग थ्रू देणार आहे. सो फायनली आपला हा ब्लॉग क्वेश्चन आन्सर्सचा असणार आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही ह्या ब्लॉगचा खूप जास्त वेट केला. सो फायनली मी हा ब्लॉग बनवते. थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असणार की हा ब्लॉग आपला कशावर आहे. सो येस, मी फायनली हा ब्लॉग बनवते आहे. आणि खूप लोकांचे खूप क्वेश्चन्स होते आणि स्पेशली क्वेश्चन आर्यन आणि माझ्यावरती होते की काय झालंय नक्की, व्हिडिओ का नाही येत आहेत. तर त्याचे पण तुम्हाला मी उत्तर देणार आहे की नक्की काय झालंय काय नाही झालंय. जे भरपूर क्वेश्चन्स होते ते सेम 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 सगळे क्वेश्चन होते, म्हणून ते सगळे क्वेश्चन मी एकच घेतला आहे आणि तो क्वेश्चन मी लास्टला ठेवलाय बिकॉज मला ते एकदम शांतपणे तुम्हाला सांगता येईल. आणि जे मेनली असे छोटे 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 क्वेश्चन्स आहेत ते मी फर्स्ट सांगणार आहे. सो हा व्लॉग न स्किप करता लास्ट पर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की झालं काय आहे. स्किप करून तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही. त्यामुळे हा व्लॉग आपला लास्ट पर्यंत बघा. सो न स्किप करता हा व्लॉग पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन आहे, मी असं क्वेश्चन्स इथे लिहून ठेवलेत कारण का मला भरपूर क्वेश्चन्स आलेले, भरपूर म्हणजे भरपूर क्वेश्चन्स आलेले. त्याच्यातून मी फक्त 10 क्वेश्चन्स काढले आहेत चूज करून, की भरपूर असे क्वेश्चन जे सेम सेम होते, म्हणून मी असं विचार केला की एकटाच आपण एका क्वेश्चनचा आन्सर देऊया जे सर्वांना समजेल की नक्की झालेलं काय. तर सगळ्यात पहिलं क्वेश्चन असं आहे, ताई तुझं लग्न झालंय का? फर्स्टली मी तरी एवढं सांगेन तुम्हाला की जे मी लास्ट टाइम व्हिडिओज वगैरे टाकत होती हळदीचे, मेहंदीचे, तर ते फक्त कंटेंट होतं आणि माझ्या ताईचं लग्न होतं, माझं लग्न झालेलं नाहीये. जर माझं लग्न असतं तर मी ऑब्वियस मी सांगितलं असतं, मी रिव्हील केलं असतं आणि ते तुम्हाला समजलंच असतं की माझं लग्न आहे की नाही. ते रील होतं फक्त. मी विचार केला की आहे घरात लग्न तर आपण थोडेसे रील्स बनवूया. मेहंदी का म्हणजे मी मेहंदी काढायला बसली तर माझ्या असं डोक्यात आलं की आपण मेहंदीची शूट करूया एक मस्त. मग मी हळदीसाठी एक आउटफिट डिझाईन केलेलं, तर मला एक हळदीची पण व्हिडिओ हवी होती. सो मी तसं नॉर्मली शूट केलेलं. तर सर्वांना खूप प्रश्न पडलेले की माझं लग्न झालंय का? तर माझं लग्न नाही झालंय. माझ्या लग्नाला अजून खूप वेळ आहे आणि माझं जेव्हा लग्न असेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सर्वांना सांगेन. कारण का बरेच असे लोक आहेत ज्यांनी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना पण विचारलं की पूजाचं लग्न ठरलंय का, बेबचं लग्न झालंय का आणि तिचं लग्न कोणासोबत झालंय. असं काहीच नाहीये. जर लग्न करते तर ते धूम धडाक्यातच करणार. असं लपून छुपून लग्न नाही करणार. टेन्शन घेऊ नका. तर माझं लग्न नाही झालंय. सो सेकंड क्वेश्चन असा आहे की दीदी तुझं एज काय आहे आणि तुझं सक्सेसच्या मागे तुझं एफर्ट्स काय होते, माझ्या फ्युचर करिअरसाठी सांग. सगळ्यात पहिली, मी 2020 पासून व्हिडिओज बनवते. मी टिकटॉक वरती पण होती, बट टिकटॉकवर माझे काहीच फॉलोअर्स नव्हते, काहीच नाही. ऍज मला असं आवडायचं म्हणून मी ते व्हिडिओज वगैरे बनवायचे. ना माझ्याकडे फोन होता ना काय. मी शाळेत होती तेव्हा आणि मी माझ्या काकाचा, माझ्या पप्पाचा असं फोन युज करून व्हिडिओज वगैरे बनवायचे. तेव्हा पण मी घरी खूप ओरडा खायची की हे व्हिडिओज वगैरे नको बनव, बिकॉज ते असं असतं ना की स्कूल एज आहे, स्टडी एज आहे, तर तू अभ्यास कर, अभ्यासाकडे लक्ष दे. हे व्हिडिओज वगैरे काय असतं, व्हिडिओ वगैरे नको बनव. तर मी कॉलेजला वगैरे जायची ना, तर मी असं कोणाच्या फ्रेंड्सचा मोबाईल घ्यायची, कोणाचं पण असं म्हणजे जे ओळखीचे आहे ज्यांच्याकडे आयफोन आहे त्यांचे मोबाईल्स घ्यायचे आणि त्यांच्या फोनमधून व्हिडिओ वगैरे शूट करायची. तर अशीच एक माझी मैत्रीण आहे रोशनी, तिच्याकडे OnePlus होता आणि ती माझे व्हिडिओ, आणि तिने मला खूप सपोर्ट केला. तिने माझे व्हिडिओ वगैरे काढले आणि माझी एक अशी व्हिडिओ जी ब्रिजवरची होती, नॉर्मल असं साऊंड होतं आणि बाजूला पब्लिक अशी होती, कारण का तेव्हा नुकतीच अशी ट्रेन आलेली, तर भरपूर रश होता एकदम पब्लिकचा. तर तिथे मी असा एक नॉर्मल छोटा व्हिडिओ शूट केलेला, मला अजून पण लक्षात आहे. आणि तो व्हिडिओ शूट करताना आजूबाजूची पब्लिक एवढी बघत होती, तर ते पब्लिक रिएक्शन एक आलं की भाई ही पब्लिक मध्ये व्हिडिओ बनवते. तर तो व्हिडिओ माझा गेलेला 2 मिलियनला. तर त्यामुळे तेव्हापासून माझ्या आयडीला खूप असं रिच आलं. जेव्हा मी व्हिडिओ बनवत होती ना, तेव्हा मला खूप लोक असं म्हणायचे काय ही व्हिडिओ बनवते, ही रील स्टार आली, हे आली ते आली, असं त्यांचे कमेंट्स पास करायचे. मी जास्त लक्ष नाही दिलं कारण का मला माहिती आहे माझं काम काय, मी काही चुकीचं करत नाही, तर मी लोकांवरती का लक्ष देऊ असं. म्हणून माझ्या लाईफमध्ये खूप म्हणजे खूप खूप मी वाईट सिच्युएशन मधून पण गेली आहे. असं म्हणायला गेलं तर असं कोणाचंच करिअर नाही ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत नाही. प्रॉब्लेम्स फेस करूनच आपलं करिअर चांगलं बनतं आणि जेव्हा प्रॉब्लेम्स येतात त्याच्यातूनच आपल्याला शिकायला मिळतं की पुढे आपल्याला कसं करायचं आहे, काय करू शकतो आपण असं. तर खूप लोक मला असं बोलायचे हे व्हिडिओज वगैरे काय बनवते तू, व्हिडिओ वगैरे नको बनवू. जेव्हा मी व्हिडिओ बनवायचे आणि मी फेमस पण नव्हती ना, तर खूप लोक अशी नावं ठेवायचे की ही रील स्टार, ती रील स्टार, असं काही 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 बोलायचे. मी लक्ष नाही द्यायची. पण ज्या वेळेला खरंच मला असं
मी फेमस व्हायला लागली, मला पब्लिकचं प्रेम भेटायला लागलं, मला पब्लिक ओळखायला लागली, मी अशी कुठे जायची तर यायची की दीदी एक फोटो पाहिजे. तेव्हा असं सगळे बघायचे ना की नाही नाही हिचं कुठेतरी नाव झालंय. तेव्हा पब्लिक माझ्याशी एकदम गोड 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 बोलायला लागली. जेव्हा माझ्याकडे सगळ्या गोष्टी यायला लागल्या तेव्हा माझ्याच जवळची लोक माझ्याशी एकदम गोड गोड बोलायला लागले असं. आणि त्याच्यानंतर माझी एक आयडी होती जी कंटिन्यू आयडी होती माझी, जी मी चालू केलेली इंस्टाग्रामची, ती आयडी माझी 500K माझे झाले फायनली. 500K नंतर माझी आयडी 554K ला सस्पेंड झाली. आणि तिथे मी डिप्रेशन, कारण का ती आयडी मी 5 वर्षापासून चालवत होती. आणि बोलतात ना की आपल्याकडे स्वतःचा फोन कधी नसतो, पण दुसऱ्यांचा घेऊन आपण अशी, आपल्याला माहितीये की आपण काय मेहनत केली आहे आणि काय नाही केली आहे. तर ती आयडीला वर आणण्यासाठी मी खूप एफर्ट्स घेतले होते. खूप दिवस रात्र मी नुसते व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओच्या नादात ते कॉलेज अभ्यास वगैरे माझं काहीच लक्ष नव्हतं लागत. कारण का मला असं होतं ना की मला पण मोठं बनायचं आहे, मला पण व्हिडिओज बनवायचे आहेत, मला पण असं कोण कोण लोक माझ्याकडे येऊन असे फोटो काढले पाहिजे असं वगैरे. मला असं असायचं की भाई मला पण हिरोईन बनायचंय असं. असं होतं एक लहानपणी, असं असतं ना की आपलं पण नाव झालं पाहिजे, आपल्याला पण 4 लोक ओळखली पाहिजे, तसं होतं. आणि नंतरला मग माझी आयडी सस्पेंड झाली. आयडी सस्पेंड झाल्यानंतर खूप लोक असे जे माझ्या जवळचे होते, ज्यांनी मला विचारलं पण नाही की बेब तू कशी आहेस, तुझी आयडी कशी गेली, किंवा तू बरी आहेस ना. कोण भेटायला सुद्धा नाही आला. माझी एवढी अपेक्षा नाही की तुम्ही मला भेटायला वगैरे या, पण ऍटलीस्ट तुम्ही एक कॉल करू शकता की भाई तू बरी आहेस ना, तू कशी आहेस, तुझी आयडी का गेली, काय हेल्प हवी असेल तर आम्हाला कॉल कर वगैरे. कोणीच नाही, कोणीच नाही. त्यावेळेचं सिच्युएशन माझ्यासाठी एवढं वियर्ड होतं ना खूप. आणि खूप लोकांना मी नोटीस केलं की भाई लोक कसे असतात. कारण का आधी ना मी खूप लोकांमध्ये असायची, फ्रेंड्स फ्रेंड्स, मला असे फ्रेंड्स हवे असायचे. पण आता असं वाटतं ना की नको लाईफमध्ये फ्रेंड्स. कारण का जेव्हा पण खरंच आपल्याला गरज असते ना एखाद्या व्यक्तीची, तेव्हा खरंच कोण उभं नसतं, खरंच. तेव्हापासून मी असा विचार केला की एकटी राहणार, एकटी स्ट्रगल करणार आणि एकटीच पुढे जाणार. म्हणजे असं कोणी म्हणायला नको की हिला मी मोठं केलंय. त्यामुळे मी तुम्हाला एकच सजेशन देईन की तुम्ही जे करताय स्वतःच्या बळावर करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतः पुढे जा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा कोणाला काही शेअर केलंय तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला शेअर करा. तुमचे बेस्ट फ्रेंड लोकांपेक्षा तुमची फॅमिली तुमची फर्स्ट बेस्ट फ्रेंड आहे. तुम्ही त्यांना शेअर करा. बिकॉज जेव्हा आपण प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा तेच आपल्यासोबत असतात, बाकी कोण इतर लोक नसतात. सो मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेन की स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि जर तुम्हाला कुठली गोष्ट करायची असेल ते मॅनिफेस्ट करा, पॉझिटिव्ह विचार करा, आणि ती गोष्ट नक्की एक टाइमला होणार. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. आणि जे माझं स्वतःवर माझा विश्वास होता, मी सेकंड आयडी माझी बनवली. सेकंड आयडीला पण माझ्या तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं. आणि आता लवकरच आपले 200K सुद्धा इन्स्टावरती होणार आहेत. सेकंड क्वेश्चनचा आन्सर खूप मोठाच झाला, पण मला हे शेअर करायचं होतं, सो मी शेअर केलं. थर्ड क्वेश्चन हे आहे की तू लग्न कधी करणार आहेस दीदू. आता जसं मी सांगितलं की मला माझं करिअर खूप इम्पॉर्टंट आहे, तर पहिलं माझं करिअरवरती खूप मोठा गोल आहे की मला काहीतरी असं करायचंच आहे माझ्या लाईफमध्ये की बोलले पाहिजे की ही माझ्या घरचे एकदम असं बोललं पाहिजे की माझी मुलगी आहे, ही माझी मुलगी आहे असं वगैरे. सो मला काहीतरी करायचंय, त्याच्यानंतरच लग्न. आणि लग्न करून कशाला ते सगळं, लग्नानंतर ते सगळं असतं ना एक की लग्नानंतर हे नको करू ते नको करू, तर ते सगळं नाही पाहिजे मला. पहिलं मला माझं करिअर सेट करायचंय आणि त्याच्यानंतरच लग्न. फोर्थ क्वेश्चन, तुम्ही लो फील झाल्यावर काय करता. काय नाही, माझं फेव पर्सन आहे, मी त्याच्याशी बोलते आणि माझ्या एकविराईची मी गाणी ऐकते बस. आणि लो फील झाल्यावर चुपचाप झोपून जाते बस. मी कसला विचार नाही करत, मी ओव्हर थिंक नाही करत. कारण का मी आधी खूप ओव्हर थिंक करत होती, खूप विचार करायची की असं झाल्यावर, असं असं झाल्यावर लोक काय विचार करतील. त्यापेक्षा मी काहीच विचार नाही करत, कारण का लोक आपल्याला पोसत नाही. लो फील झाल्यानंतर चुपचाप चादर घेते, कानात एअरफोन्स टाकते आणि झोपून जाते. फिफ्थ क्वेश्चन आहे, बॉबी कल्पना सोबत कसं काय फ्रेंडशिप झाली. पहिली गोष्ट तर माझी फ्रेंडशिप फ्रेंडशिप अशी नव्हतीच, कल्पना बरोबर ओळख झाली होती. एका प्रमोशनच्या रिलेटेड आमचा कॉन्टॅक्ट झालेला. तर त्याच्या थ्रू मला एक व्लॉग बनवायचा होता, तर त्यांनी व्लॉग बनवलेला एक झोलो चिप्सचा. तर त्याच्यावरून मी कल्पनाला विचारलं की ते कुठे मिळतं, बिकॉज झोलो चिप्स मोस्टली बघायला गेलं की बाहेर असं कुठे मिळत नाही, आमच्या इथे तर नाहीच मिळत. तर तिने ते मला अरेंज करून दिलेलं. तर ती बँड्रावरून इकडे मला झोलो चिप्स द्यायला आलेली.
सो माझं आणि कल्पनाचं तेव्हा असं बोलणं वगैरे झालं झोलो चिप्स वरून. मग ती इकडे आली, मला देऊन गेली झोलो चिप्स, आणि त्याच्यानंतर मग बॉबीशी हळूहळू ओळख झाली. मग एक दिवस बॉबी कल्पना दोघे इथे आले, मग आमचा बॉन्ड वाढला. तो मला बहीण मानायला लागला, मी त्याला भाऊ मानायला लागली, कल्पना आर्यनला भाऊ मानायला लागली. ते दोघं एकमेकांना राखी, रक्षाबंधन हे सगळं चालू झालं. तेव्हापासून मग आमचा बॉन्ड आहे, आणि आमचा बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे आता. 6. हेअर ग्रोथ साठी काहीतरी सांग. हेअर ग्रोथ साठी मी काही सांगू तुम्हाला, कारण का मी स्वतःच काही करत नाही. मी फक्त ट्रीटमेंट केले होते माझ्या हेअर्स वरती. त्याच्यानंतर मी हेअर वॉश फक्त पार्लरमध्येच करते, मी घरी नाही करत. बिकॉज मला घरी करायला खूप जास्त कंटाळा येतो. तुम्हाला असं वाटत असेल की ही इन्फ्लुएन्सर आहे, ही रील स्टार आहे, तर ही काहीतरी करत असेल. असं काहीच नाही आहे. मी पण तुमच्यासारखी एक नॉर्मल पर्सन आहे. हेअर केअर तर मी नाहीच करत मोस्टली, खरं सांगायला गेलं तर. बट मी तेल पण नाही कधी लावत. तर हेअर केअर साठी माझ्याकडे काहीच आन्सर नाही. जे मी करते ते मी तुम्हाला सांगितलं की मी हेअर वॉश फक्त पार्लरमध्ये करते. आम्ही असं वीक मधून मी 2दा 3दा तरी हेअर वॉश बाहेर करतेच करते. तुझी कास्ट काय आहे? ऍक्च्युली माझी कास्ट आहे आगरी आहे मी, आणि माझ्या सरनेम मुळे कोणालाच वाटत नाही मी आगरी आहे, बट गाईज मी खरंच आगरी आहे. तू विरारला राहते ना? हो. डेली व्लॉग्स करना, हा 9th क्वेश्चन आहे आपला. डेली व्लॉग्स करना. डेली व्लॉग करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी करेल डेली डेली व्लॉग. पण कसं आहे ना, मी बाहेर जात नाही, मी घरीच असते. आता मी घरी शूट करते, कारण का सध्या मी खूप अशी सेन्सिटिव्ह झाले. म्हणजे असं थोडंसं तरी बाहेरचं खाल्लं वगैरे की लगेच अशी आजारी पडते. थोडस थंडा वगैरे पियाले की लगेच मला सर्दी होते. ते कसं ना, लहान बाळ की थोडंसं तरी असं काय झालं की लगेच आजारी पडणार, तसं वाला सीन झालाय माझा थोडा. सो मी बाहेर वगैरे जात नाही, मी घरीच असते. तर मी पूर्ण घरात काय करते, मी तुम्हाला तेच तेच डेली दाखवलं तर तुम्ही सुद्धा बोर होणार. म्हणून मग मी व्लॉग्स वगैरे नाही करत. जर तुम्हाला ते बघायला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा, मी नक्कीच डेली व्लॉग करेन. आणि फायनल क्वेश्चन ज्याचे तुम्ही खरंच वेट करत होता, तो आहे आर्यन आणि तुझं नक्की काय झालंय, व्हिडिओ का नाही बनवत आहेत तुम्ही लोक? खरं सांगायला गेलं ना, तर आर्यन आणि माझं काहीच नाही झालंय. आर्यन आणि मी व्हिडिओ याच्यासाठी नाही बनवत की आमचे व्हिडिओज काढायला कोण नसतं, हे रिझन आहे. आम्ही आधी व्हिडिओ जेव्हा काढायचो ना, तेव्हा एक आमचा फ्रेंड होता अनुज करून, तो आता दुबई शिफ्ट झालाय, तो इकडे नाहीये. तर आम्ही व्हिडिओ पण बंद केले. तो त्याचे एकट्याचे व्हिडिओ काढतो, मी माझी एकटीची व्हिडिओ काढते. आणि खूप लोकांचे कमेंट्स आहेत, तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करा, व्हिडिओ स्टार्ट करा. पण गाईज तो आता त्याच्या पण कामामध्ये असतो, आणि मी माझ्या कामात असते, मी घरी असते, माझे ट्रान्झॅक्शन व्हिडिओ शूट करायचे असतात. सो आमचं असं होतच नाही की एकत्र व्हिडिओ वगैरे काढू. त्यामुळे तो त्याच्या करिअरमध्ये खूप आता असं मस्त चालू आहे त्याचं, आणि माझं पण छान चालू आहे. तर तुम्ही असं कमेंट्स नका करू की तुझं आणि आर्यनचं काय झालंय. काहीच नाही झालंय, आम्ही बोलतो वगैरे, आम्ही आहोत कॉन्टॅक्टमध्ये, फक्त सोबत व्हिडिओज नाही बनवत आहेत. आणि बस तुम्ही त्याच्या कॉन्टेंटला, माझ्या कॉन्टेंटला खूप जास्त प्रेम द्या. जसं आम्ही सोबत व्हिडिओ बनवत होते तेव्हा तुम्ही आम्हाला खूप जास्त प्रेम दिला आहे ना, तुम्ही आता पण खूप जास्त देतात. फक्त तुम्हाला हे क्लिअरिफिकेशन हवं होतं की तुमचं नक्की काय झालंय, आणि फायनली मी तुम्हाला ते दिलंय की काही झालेलं नाहीये. फक्त आम्ही सोबत व्हिडिओज नाही बनवत आहोत, कारण व्हिडिओ शूट करायला कोण आहेच नाही, त्यामुळे आम्ही सोबत व्हिडिओ नाही बनवत आहे. हेच रिझन आहे, बाकी काहीच नाहीये. बस मला तुम्हाला हे सांगायचं होतं खूप दिवसापासून, म्हणून मी स्टोरी बनवली की तुम्ही मला तिथे क्वेश्चन्स विचारा. आणि खूप लोकांचं एकच क्वेश्चन की तुमचं झालं काय, तुमचं झालं काय, तुम्ही व्हिडिओज का नाही बनवताय, तुम्ही व्हिडिओज का नाही बनवताय. असं काहीच नाहीये गाईज, आम्ही आमचं शूट करायला कोण नसतं ना, त्यामुळे आम्ही व्हिडिओज नाही बनवत. आणि तो त्याचं बाहेर असतो, मस्त फिरत असतो, आणि मी माझी घरी असते. तर त्यामुळे मग आम्ही नाही बनवत. मी घरात एकटी ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बनवते, आणि तो त्याचं चालू असतं काय ना काय. त्याच्या करिअरमध्ये तो खूप पुढे गेला, मी माझ्या करिअरमध्ये चालली आहे हळूहळू. सो तुम्ही सपोर्ट तुमचं असंच ठेवा, तुमचं प्रेम असंच ठेवा कायम. आणि लवकरच आपण इन्स्टावर सुद्धा 200K करू. आणि एवढेच क्वेश्चन्स होते. सो जेवढे क्वेश्चन्स मला वाटले, ज्याचे मला उत्तर दिले पाहिजे, त्याचे मी दिले आहेत. आणि तुम्ही असं परत परत कोणाच्या व्हिडिओज वरती कमेंट्स नका करू की आर्यन पूजाचं काय झालंय, काय झालंय, असं सगळं कमेंट्स नका करू. कारण का ते लोक तर तुम्हाला नाही सांगू शकत की नक्की काय झालं. काहीच झालेलं नाहीये, फक्त कोण काढायला नाहीये व्हिडिओ, त्यामुळे. सो या एवढेच क्वेश्चन्स होते ज्याची मी उत्तर तुम्हाला दिली आहेत. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, नेहमीप्रमाणे व्लॉगला लाईक, कमेंट, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. डेली व्लॉग्स बघायला आवडेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा.
तर मी तसे डेली व्लॉग सुद्धा शूट करेन आणि भरपूर प्रेम द्या व्लॉगला. आणि हा व्लॉग तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण शेअर करा, ज्यांना आर्यन आणि माझं नक्की काय झालंय हे ऐकायला आवडेल. तर पटापट जाऊन हा व्लॉग शेअर करा, त्यांना सुद्धा समजेल की असं काही झालेलं नाहीये. सो या, एवढंच होतं. नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच भेटू. बाय, लव्ह यू ऑल.